मित्रांनो, एखाद्या गावाची ओळख तिथल्या लोकल वैशिष्ट्यावरून होत असते, परंतु आमच्या मिरजपासून जवळच एक गाव आहे गणेशवाडी. आणि त्या गणेशवाडी छोटंसं गाव, निसर्गानं अतिशय मुक्त असताना आपल्या सर्व सुविधांची तिथं उधळण केलेली आहे. आणि त्या गावाचं नाव जे माहीत झालं लोकांना ते आहे ती टीम आज आपल्याबरोबर आहे. टीम सर्पमित्र गणेशवाडी. ह्या टीमनं ह्या 2च दिवसात साधारण हे 12 साप आहेत, त्याच्यामध्ये विषारी बिनविषारी सर्व सापांचा समावेश आहे. टीमचे फाउंडर मेंबर आहेत आमचे अमोल भाई आणि बाकीचे मित्र. तुमचं नाव सांगा सर. अक्षय मडिवार, अनिकेत कोळी, श्रीधर गावडे, सतीश पोद्दार, चेतन कोरे. ही अशी टीम आहे. आणखी यांच्या टीममध्ये साधारण आणखी एक 8-10 जण आहेत. ते टोटल 20 ते 22 जणांची टीम आहे टोटल मित्रांनो. आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे की सगळेजण राबून खाणारी लोक आहेत ही. त्यांना कोणत्याही पैशांचा हव्यास नाही किंवा कोणत्याही प्रसिद्धीचा हव्यास नाही आहे. फक्त मलाच ह्यांच्याशी भेटायचं होतं, मलाच यांना माझ्या चॅनलवर बोलायचं होतं. मलाच यांचं काम हे जे निस्वार्थपणे ॲज अ सर्पमित्र, फक्त सर्पमित्रच नाही मित्रांनो, तर इतर जे प्राणी आहेत ते सगळे प्राणी ते रेस्क्यू करतात. खापरखावल्या राहू दे, मगर राहू दे किंवा रानमांजर राहू दे, माकड राहू दे, कोणतेही प्राणी असतील तर हे तिथं पहिलं पोचतात. आपल्या हातातलं काम सोडून पोचतात. त्या प्राण्याला, त्या मुख्य जीवाला वाचवतात आणि पर्यावरणानं आपल्या मनुष्यांची पण मदत करतात. असे हे टीम सर्पमित्र आहेत. आणि जरा जवळ या सर, सगळ्यांच्या हातातले साप दाखवा. कुठले कुठले साप आहेत सांगा. तुमच्या हातात कुठले ते सांगा. तस्कर, नानेटी, धामीन आहे, हा पण धामीन आहे. धामीन आहे आणि हा कवडे आहे. हा गवत्या आहे आणि ही धामीन आहे. भारतीय नाग, दिवड आहे, दिवड. आणि हा घोणच आहे, घोणस. पॅकबंद आहे. तर असे जवळपास 12 साप आहेत, वेगवेगळ्या जातीचे, वेगवेगळ्या प्रजातीचे. आणि आश्चर्य वाटेल मित्रांनो, हा जो साप आहे, हे जे साप आहे ते तिथून त्यांनी फक्त 2 दिवसात पकडलेले आहेत. 2 दिवसात 12 साप म्हणजे विचार करा की पावसाळ्यात किती साप सध्या बाहेर पडत आहेत. आणि आणखी एक गोष्ट मला गर्वानं नमूद करावीशी वाटते की हे फक्त जे आहे ह्यांचं कार्य फक्त महाराष्ट्रापुरतंच मर्यादित नाही आहे, तर महाराष्ट्राच्या बाउंड्रीवर असलेल्या कर्नाटक राज्यात देखील जाऊन रात्री अपरात्री जाऊन वेळोवेळी जाऊन त्यांनी आपली सेवा तिथं दिलेली आहे. गणेशभाई, अमोलभाई, काय सांगाल तुम्ही तुमच्या ह्या सेवेबद्दल? बघा, आमची टीम आहे एक 20 जणांची टीम आहे. तरी आम्ही एक दिवस इथं सांगली वन विभागाला आम्ही एक मगर घेऊन आलो होतं. त्यावेळेस सरांची आमची भेट झाली. सर असंच एका कॉलवर होते त्यावेळेस त्यांच्या हातात स्टिक बघितलं आम्ही. आणि ते स्टेक बघितल्यास आणि आमच्या म्हणजे जोडीदार होता जो अक्षय देवताळे, त्यांनी यांना बघितलं की बाबा इथं कॉल कुठं तर आहे आणि सर्पमित्र दिसत आहेत, आम्हाला जाऊया चला म्हणून गेलं. सरांची भेट झाली. त्या दिवसापासून सर आमच्या एक टीमचे मेंबरच असं आम्ही गरीब धरलेलं आहे. आणि सरांचा स्वभाव एवढा चांगला आहे की बाबा की विशेषच नाही त्यात काय. आणि आमची टीम कसं म्हणजे कार्यरत आहे तसंच सरांची बी टीम आहे, 5 जणांची टीम आहे. सर बी अहोरात्र वन्यजीव, साप असू दे किंवा कोणतीही प्राणी पक्षी असू दे, त्या पक्ष्यांची म्हणजे इंजुरी असली की त्याला नेऊन वन विभागात नेऊन रिपेरी करून त्याला आदिवासात मुक्त करतात. आणि आमच्या टीमकडून सरांचं खूप खूप अभिनंदन, कारण का सर त्यांच्या चॅनलवर आमच्या टीमला पूर्णपणे घेऊन आले. कारण का एक ऑफिशियल आपल्या टीमला स्टेज भेटला सरांच्यामुळे. धन्यवाद. ही टीम गणेशवाडी आहे आणि त्यांनी मागील 2च दिवसात 12 साप पकडले आहेत वेगवेगळ्या जातीचे. आता ही जी आहे ती नानेटी आहे, हा तस्कर आहे, हा धिवड आहे, ही धामीन आहे, ही धामीन आहे, ही धामीन आहे, तिन्ही धामीन आहेत. हा गवत्या आहे, हा आहे भारतीय ही पण धामीन आहे. हा आहे उल्फ स्नेक कवड्या. त्याच्यानंतर हा आहे भारतीय नाग, अतिशय विषारी न्यूरोटॉक्सिक. त्याच्यानंतर हा तस्कर आहे, हा धिवड आहे. आणि याच्यात जे आहे ती तुम्हाला घोणस आहे, त्याला मी अजून दाखवलेलं नाही आहे. तर ह्या टीम गणेशवाडीनं अतिशय उत्कृष्ट काम करत गेल्या 2च दिवसात विविध नागरिकांच्या घरात आलेले 12 विविध जातीचे साप, ज्याच्यामध्ये विषारी बिनविषारी दोन्ही सापांचा समावेश होतो, वाचवलेले आहेत. आणि अतिशय सुंदर असं काम केलेलं आहे त्यांनी. मित्रांनो, हा इंडियन किलबॅक स्नेक ह्याला म्हणतात. म्हणजेच हा गवत्या आहे. अतिशय सुंदर असा साप असतो, पूर्णतः हिरव्या कलरचा असतो
आणि हा टोटली बिनविषारी आहे, याच्यात कोणतंही विष नसतं, काही नसतं. आणि याला आता आपण निसर्गाच्या सानिध्यात रिलीज करतोय. पुढे पुढे पुढे. मित्रांनो, यानं थोडीशी विष्ठा टाकलेली आहे, त्यामुळं आता ह्याला काही मी हातात घेत नाही आहे. हे भारतीय धामण आहे आणि याला आता आपण सोडतोय. ही पण पूर्णतः बिनविषारी असते मित्रांनो. आणखी मोठ्या साईजची धामीण आहे, ती सोडताना तुम्हाला त्याची माहिती देतो. ही आहे धामीण. ही नानेटी आहे, बेबी आहे अजून. त्याला स्टिफ्ट किलबॅक असं संबोधलं जातं. त्याचे रंगसंगती बघा. काय काय वेळेला ह्याला पण काही लोक तस्कर समजतात त्याला. काही लोकांच्या दृष्टीनं हा घोणसं पिल्लू देखील असतं, परंतु अतिशय चपळ असा हा साप असतो. अतिशय शांत स्वभावाचा साप असतो, स्टिफ्ट किलबॅक. आता त्याला पण आपण निसर्गाच्या सानिध्यात रिलीज करतो. पाय पडायला पाहिजे. नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्रीधर गावडे. टीम सर्पमित्रचा मी मेंबर आहे. हा आपण तस्कर जातीचं साप पकडलं होतं, रेस्क्यू केलं होतं. याचं नाव, त्याला इंग्लिशमध्ये ट्रिंकेट स्नेक म्हणतात. त्या सापाला आपण आता रिलीज करूया. रिलीज करूया. तर नमस्कार मित्रांनो, तर मी सर्पमित्र अनिकेत कोळी. तर हा पूर्ण धामीण साप आहे, धामीण जातीचा साप आहे. इंडियन रॅट स्नेक हा या नावाने याला संबोधलं जातं. पूर्णपणे बिनविषारी साप आहे हा. तर आपण त्याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये त्याला आपण रिलीज करूया. मित्रांनो, याच्याबद्दल सांगायचं म्हटलं की हा आकारानं खूप मोठा असतो. आता तुम्ही बघू शकत असाल की अनिकेतपेक्षा पण याची हाईट मोठी आहे आणि ह्या हाईटमुळंच, आता कमीत कमी हा 6.5 फुटाचा असेल माझ्या मते, आणि याच्या हाईटमुळंच का नाही याला नाग समजून मारण्याचं लोक चुकी करतात. आणि शेतकऱ्यांचा खरा जर कोण मित्र असेल तर तो धामण जातीचा साप. याचं इंग्लिशमध्ये नाव रॅटस्नेक असतं. रॅटस्नेक म्हणजे फक्त उंदीर खाणारा साप असा त्याचा अर्थ होतो. तरी हा साप दिसला तर कृपया त्याला मारू नका, सर्पमित्रांना बोलवा. धन्यवाद. आता ह्याला आपण नैसर्गिक अधिवासात रिलीज करूया. जाताना त्याचा फक्त स्पीड बघा. आणि हिंदीमध्ये ह्याला घोडा पछाड साप का म्हणतात हे तुम्हाला कळेल. आता आपण त्याला सोडतोय. स्पीड बघा सर त्याचा, किती जोरात गेला बघा हा. माझं नाव श्रीधर गावडे. हा धामण जातीचा साप आपण एका शेतकऱ्याच्या घरात पकडला आहोत. हा शेतकऱ्याचं घर शेतीत असल्यामुळं हा घरात शौचालयाच्या शेजारी हा साप आला होता. त्याला इंग्लिशमध्ये इंडियन रॅट स्नेक म्हणजे उंदीर खाणारा साप असं त्याला संबोधलं जातं. हा शेतकऱ्याचा मित्र देखील आहे मित्रांनो. याच्यामुळे आपल्या शेतात जी पिकांना नासधूस करतात, जे उंदर घोस असतील ती नासधूस करतात, ते नासधूसपासून याची बचाव करतात, म्हणून याला इंडियन रॅट स्नेक म्हणतात. हा साप कमी 4 ते 5 फुटा साप आहे. त्याला आपण आता रिलीज करायचं आहे. या मित्रांनो, आता जो मी साप हातामध्ये घेतलेला आहे, याला मराठीमध्ये कवड्या या नावाने ओळखलं जातं. याला इंग्लिशमध्ये कॉमन वुल्फ स्नेक या नावाने ओळखलं जातं. याच्यावर पट्टे बघा, जसे की बाबा पूर्ण त्याच्या हेडपर्यंत असं पांढरे पांढरे पट्टे असतात. ह्याला एक कॉमन क्रेक म्हणून जो न्यूरोटॉक्सिक विषाणू परिपूर्ण असलेला जो मण्यार नावाचा साप आहे, त्याला इंग्लिशमध्ये कॉमन क्रेक म्हणतात. त्या सापासारखाच हा सेम त्याचा हुबेहूब प्रतिकृती दिसतो, पण फक्त त्यामध्ये डबल पट्टे असतात आणि मुंडक्यापासून थोडा अंतर त्याचे पट्टे ढिसूळ असतात आणि हे जे पूर्ण फुल असं म्हणजे शेड असतं त्याचं. त्यामुळं हे ओळखणं फक्त सर्पमित्रालाच योग्य आहे, कारण इतर माणूस त्याला मण्यार म्हणून समजून मारतात, पण हा बिनविषारी असल्यामुळं हो कॉमन वुल्फ स्नेक याला इंग्लिशमध्ये म्हणतात. ह्या सापाला मारू नका, हा साप बिनविषारी आहे पूर्णतः. हे म्हणजे मण्यारच्या नावाखाली हा साप मारला जातो, म्हणून ह्या सापाला मारू नका. ह्या सापामध्ये 2 म्हणजे दिसायला शेड एकच,
पण फक्त डिझाईनवर फक्त सर्पमित्रच ओळखू शकतो, दुसरं कोणी ओळखू शकत नाही. आणि विषारी समजून याला मारलं जातं, त्यामुळे ह्या सापाला मारू नका. हा बिनविषारी साप आहे, याला कॉमन वुल्फ स्नेक इंग्लिशमध्ये म्हणतात. त्याला निसर्गाच्या अधिवासात आम्ही आता मुक्त करतो. कालच याला शेरशाळा या गावी आम्ही रेस्क्यू केला होता. एका घरामध्ये प्लॅस्टरच्या ठिकाणी हा सहज चढून जाऊ शकतो. उंच ठिकाणी जाऊन हा बसतो. कवलाच्या ठिकाणी, कोणत्याही घराच्या ठिकाणी, अशा ठिकाणी हा जाऊन साप बसू शकतो. आणि हा एक आणि धामण जातीचा साप, हे दोनच साप आपण भिंतीवर चढू शकतात जास्तीत जास्त. त्यातल्या त्यात नाग बी चढू शकतो. पण हा साप जास्त किती का उंच असे ना, हा साप वर तुम्हाला दिसणार, कारण का पाली कीटक बिटक खाणारा हा साप आहे. आणि आता आपण याला निसर्गाच्या अधिवासात त्याला मुक्त करू. चला या. ಎಲ್ಲರಿಗೂ ನಮಸ್ಕಾರ. ನಾವು ಸರ್ಪಮಿತ್ರ ಚೈತನ್ ಕೋರೆ ಕಾಗವಾಡದಿಂದ. ಇದೊಂದು ಶುಗರ್ ಫ್ಯಾಕ್ಟ್ರಿಯಲ್ಲಿ ಕ್ಯಾರಿಯರ್ ಹಿಡಿದಿದ್ದು ಆಫೀಸ್ನಲ್ಲಿ ಇತ್ತು. ಇದು ಪೂರ್ಣ ಬೆನಿಫಿಷರಿ. ಇದನ್ನು ನಾವು ನಿಸರ್ಗದೊಳಗೆ ಬಿಡೋನು, ಒಂದು ಜೀವ ಇದು ಮಾಡೋನು, ಉಳಿಸೋನು, ನಿಸರ್ಗದಾಗ ಬಿಟ್ಬಿಡೋನು. नमस्कार मित्रांनो, माझे नाव अक्षय मडिवाळ. काल कॉल आलता सर, आणि कागवाडमध्ये कॉल आलता. आणि जस्ट कॉल आल्यावर आम्ही गेलं. तिथं होतं दिवड, ह्याला म्हणतात कंसात येरोळ. आणि त्या ठिकाणी बघितलं हे बिनविषारी साप आहे. मग ह्या बिनविषारी सापाला मारू नका. विषारी असले तर सर्पमित्रांनी कॉल करा. आम्ही ज्या ठिकाणी कॉल आला त्या ठिकाणी येऊ शकतो. आम्हाला बोलवा, निसर्गात सोडूया. आणि ह्यो पाण्यात राहणारा साप आहे. धन्यवाद. तो पण सोडा सर. तर मित्रांनो, या भरणीमध्ये जो साप आहे तो रसल वायपर या नावाने भारतामध्ये ओळखला जातो. इंग्लिशमध्ये त्याला गोणस म्हणतात, काही विदर्भामध्ये परड म्हणतात. आणि हा साप हिमोटॉक्सिन नावानं परिपूर्ण आहे. हिमोटॉक्सिन विषाच्या विषग्रंथीमध्ये असतो. विषग्रंथीचं कनेक्शन असं असतं की याला दोनच दातं असतात, ते पण मोठ्या आकारानं मोठे असतात दातं. आणि त्याच्यातून त्या विषग्रंथीचा अनुग्रह होऊन तो विष फेकला जातो माणसाच्या शरीरामध्ये. ह्याची बाईट पूर्णतः खतरनाक असते भावानो. कारण हा साप, ह्याच्या सापाच्या अंगावर डिझाईन शंकरपाळी साईजची डिझाईन असते. 3 पट्ट्याची साखळी असते. त्या साखळीचा साप आणि ह्याचा शेड पिवळा किंवा थोडा पांढरा असा असतो, पांढरा काळा. आणि हा साप भारतामधील 2 नंबर विषारी सापामध्ये मोडला जातो. ह्या सापापासून माणसाला खूप धोका आहे. त्यामुळे निसर्गाच्या अधिवासामध्ये हा साप जरी दिसला तर ह्या सापाला, सर्पमित्राला बोलवा, कॉन्टॅक्ट घ्या, कॉन्टॅक्ट नंबर घ्या. सर्पमित्र येईल, त्या सापाला व्यवस्थित रेस्क्यू करील आणि त्या निसर्गाच्या अधिवासात तो मुक्त करील त्याला. आणि मित्रांनो, साप मारू नका. साप वाचला तर एक साप त्याच्या आयुष्याच्या कारकिर्दीमध्ये 5 लाख ते 5.25 लाख साप उंदीर खातो. आणि 5.25 लाख उंदीर जरी तो साप खात असेल तर शेतकऱ्याला किती मोठा मदत आहे. कारण शेतकऱ्याचं जे धान्य दौलत आहे तो उंदीर नासाडी करतो. त्यामुळे उंदराला खाणारा म्हणजे हा साप. हा असू दे की कोणताही कुठल्याही जातीतला साप असू दे, तो
उंदीर हा गिळण करतो. त्यामुळे उंदर कमी करण्याचं काम हा साप करतो. हा शेतकऱ्याचा एक चांगला मित्र आहे. त्यामुळे हा सापाला कोणी मारू नका. हा भारतातील 2 नंबर विषारी साप आहे आणि ह्याला आपण निसर्गाच्या आदिवासात त्याला मुक्त करूया या मित्रांनो, रिलीज करूया. बघा मित्रांनो, याचा आवाज बघा, आवाज कुकरच्या सिट्टीवानी सेमचा आवाज आहे. आणि तुम्ही बघू शकता आता ह्याच्या आतमध्ये बघा शेड कसं आहे बघा, त्याची वाईट कंडिशन बघा आणि असा आवाज बघा. त्रिकोणी शेड आहे आणि शंकरपाळ्याचे मी बोलल्या जातं शंकरपाळ्यावानी जो त्यांचा म्हणजे डिझाईन आहे बघा त्या आतमध्ये मित्रांनो किती अग्रेसिव्ह दिसतो तो. चला तर आता आपण याला बाहेर काढू. हे बघा मित्रांनो, याची डिझाईन बघा आणि याची सेफ्टी कट आहे मित्रांनो. सांगायचं खरी गोष्ट म्हणजे सेफ्टी कट आहे, कुठल्या तरी कारणास्तव ही सेफ्टी कट झाली आहे. आणि बघा एवढा अग्रेसिव्ह असतो असा. चला आता याला निसर्गाच्या आदिवासामध्ये खूप वेळाला काय वेळ न देता त्याला लवकरात लवकर निसर्गाच्या आदिवासात आपण बघा. हा भारतातील बिग फोर विषारीमध्ये बिग फोरमध्ये हा 3ऱ्या नंबरचा इंडियन स्पेक्टिकल कोब्रा याला इंग्लिशमध्ये नाव आहे. भारतीय नाग या नावानं ओळखलं जातं. त्यामध्ये अनेक प्रकारची जात आहे. नागामध्ये बी मोनोलाइट कोब्रा आहे, स्पेक्टेकल कोब्रा. स्पेक्ट म्हणजे काय की त्याच्या मागं जो चष्म्यावानी शेड असतो, इंग्लिशमध्ये चष्म्याला स्पेक्ट असं म्हणतात. चष्म्याने जे शेड असतो ना त्या शेडला असं शेड सेम त्याच्या मागं असतो म्हणून त्याला स्पेक्टेकल कोब्रा असं नाव दिलं गेलं. भारतीय नाग, चष्माधारी नाग त्याला म्हणतात. आणि हा पूर्णतः न्यूरोटॉक्सिन विषाणू परिपूर्ण असतो आणि ह्याच्या चाव्याने माणसाला 40 ते 45 मिनिटाचा अवधी असतो मित्रांनो. आणि हा साप दिसला की सर्पमित्राला आवर्जून बोलवा, या सापाला वाचवा. साप वाचला तर शेतकऱ्याला मदत भेटेल. कारण का एक साप वाचला तर त्याच्या कारकिर्दीमध्ये 5 लाख 5.25 लाख उंदरं मरतील. उंदराच्या नासाडीमुळं शेतकऱ्याला हानी होतो, त्यामुळे शेतकऱ्याला मदत होईल. आणि हा साप वाचवा. वन्यजीव कडून आम्ही असं बोलतो की बाबा कोणत्याही सापाला मारू नका. साप हा निसर्गाचा एक घटक आहे, त्यामुळं त्या सापाला मारू नका. एवढंच आमच्याकडून तुम्हाला आशा व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एक छोटा साप जो असतो, एक छोट्या सापाचे पिल्लू जे असतं ते एका अडाटला सहज मारू शकतं. त्यामुळं पावसाळ्यात शक्यतो माझे शेतकरी बांधव जे आहेत जे तुम्ही कामाला जाता, नक्की पायात तुम्ही जीन्स पॅन्ट घाला आणि जीन्स पॅन्टच्यावर न चुकता गमबूट घाला, जेणेकरून कोणत्याही सापाची विषदंत आहे ते तुमच्या त्वचेपर्यंत पोहोचणार नाहीत आणि तुम्ही सुरक्षित राहाल. मित्रांनो, हा साधारण 5.5 ते 6 वर्षांचा साप आहे. पूर्णतः वाढ झालेला कोब्रा आहे हा आणि त्याच्या साईजवरून वाटते की ही कदाचित मादी असावी. आणि आता ह्याला मी निसर्गाच्या सानिध्यात मुक्त करतो आहे. आणि मित्रांनो, आणखी एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की हे तुम्ही सर्पमित्र आत्ता बघितला, त्यांना कोणत्याही पैशाची अपेक्षा नाही किंवा कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा नाही आहे. मी ज्यावेळी सापाचे व्हिडिओ टाकतो त्यावेळी मॅक्झिमम लोक अशी कमेंट करतात की पहिलं सर्पमित्रांना रोका. नाही मित्रांनो, आम्ही ज्यावेळी तुमच्या इथे येतो त्यावेळी आम्ही पहिला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचा जीव धोक्यात घातलेला असतो. कारण आम्हाला जरी साप चावला तर आमच्याकडं असं काही औषध नाही किंवा काही नाही की आम्ही वाचू त्यातनं. तुम्हाला ज्या यातना भोगावं लागतील त्याच आम्हाला पण भोगावं लागत असतात किंवा लागणार असतात. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो की आम्ही आमचं जीव, आमचं आयुष्य आणि आमचं कुटुंब लिटरली आम्ही ते दावावर लावतो आणि मग तुमचा जीव वाचवतो, सापांचा जीव वाचवतो. सापाला वाचवणं म्हणजे फक्त सापाला वाचवतो असं नसतं. सर्पमित्र हा फक्त सापांना वाचवत नाही मित्रांनो, तर तो त्या एरियामध्ये राहत असणाऱ्या कित्येक नागरिकांचे प्राण पण वाचवतो. त्यामुळे दिसला सर्पमित्र ठोका हे रीलवर म्हणणं खूप सोपं आहे,
तरी एक विनंती करतो मित्रांनो, सर्पमित्र आहेत काही सर्पमित्र पैशांसाठी काम करणारे असतील, मला माहीत नाही, परंतु जे सच्च्या मनानं प्रामाणिकपणानं पैसे न घेता मानवतेची सेवा करतात किंवा समाजाची सेवा करतात, निदान त्यांना तर रिस्पेक्ट द्या मित्रांनो. आणि धन्यवाद मित्रांनो. मी टीम गणेशवाडी सर्पमित्रांचं खरंच मनापासून आभारी आहे. अमोल असू देत, आमचे बाकीचे टीम मेंबर्स आहेत, अतिशय छान काम करतात हे. आणि यांच्यासारख्या जे सर्पमित्र आहेत, जे तरुण आहेत, मी मगाशी जसं म्हणालो व्हिडिओच्या सुरुवातीला की हे सर्व काम करणारे आहेत. कुणाचं कटिंगचं दुकान आहे, कोण किराणा दुकानात कामाला करतं, कोण शेतात रोजंदारीवर जातं. आमचे हा पोलीस भरतीचं प्रॅक्टिस करतो आहे, आता हा पण आज ना उद्या पोलीस होईल माझ्यासारखा. मित्रांनो, असं नाही की आम्हाला कामधंदा नाही आहे मित्रांनो, आम्हाला कामधंदा आहे, सगळं आहे, परंतु कोणाच तर जीव वाचवण्याचा जे वेळ येते आमच्यावर, त्यावेळी आम्ही हातातली सगळी कामं सोडून तुमच्यापर्यंत पोहोचतो, तुमचा जीव वाचवतो आणि स्वतःचा जीव वाचवतो. त्यामुळे मित्रांनो, भविष्यात तुम्हाला कधी सर्पमित्र दिसला तर प्लीज त्याला थोडासा रिस्पेक्ट दाखवा आणि त्याच्याशी आपण बोला. धन्यवाद. आता मित्रांनो, तुम्ही विचार करत असाल की पुढं हा व्यक्ती मांडी का हलवतो आहे. तर मित्रांनो, ज्यावेळी समोर कोब्राच्या टार्गेट असतं त्यावेळी कोब्रा हा पूर्णतः फोकस्ड असतो समोर हलणाऱ्या टार्गेटवर. त्याला पाठीमागं काय चाललं आहे त्याच्याशी काही देणं घेणं नसतं. समोर जी वस्तू हलत असते त्याला तो स्वतःचा शत्रू समजतो आणि स्वतःला किती मोठं दाखवता येईल तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करतो. त्याला आता आपण व्यवस्थित हे केलेलं आहे, तुम्ही बघू शकता. अत्यंत देखणा असा साप आहे. पाठीमागं मगाशी अमोलनं जसं सांगितलं स्पेक्टॅकल्ड, ज्याला चष्मा म्हटलं जातं, चष्म्यासारखा आकार असतो म्हणून याला इंडियन स्पेक्टॅकल्ड कोब्रा म्हटलं जातं. आता ह्याला आपण निसर्गाच्या सानिध्यात आपण याला रिलीज करतोय. जाऊ दे मित्रांनो, कोब्रा पण आता आपण निसर्गाच्या सानिध्यात सोडलेला आहे आणि गेलेला आहे तो.